नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपणास ITI साठी कधीपर्यंत फॉर्म भरता येणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, गूगलवर या आणि सर्च करा ITI ॲडमिशन 2026, जी आपली पहिली वेबसाईट येते admission.dvet.gov.in। आपण ह्यावर क्लिक करायचं आहे। आपण ह्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात की डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र स्टेट ही पहिली वेबसाईट ओपन होऊन जाईल। इथे आपण ITI ॲडमिशन प्रोसेस इथे आपण ITI ॲडमिशन प्रोसेस ITI नोटिफिकेशन वरती आपण क्लिक करायचं आहे। इथे आपण क्लिक केल्यावर बघू शकत आहात की महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग व्यवसाय प्रशिक्षण व संचालनालय महाराष्ट्र योजना यांचे एक परिपत्रक ओपन होईल। तर ह्या परिपत्रकामध्ये आपणास स्पष्ट दिसून जाते की आपणास हे अर्ज भरण्याची मुदत किती आहे। तर आपण इथे बघूया की मुदत किती आहे। तर प्रवेशाची वेळ, तर आपण वेळापत्रक इथे असे दिले आहे। ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, ऑनलाईन पद्धतीने आपणास अर्ज भरण्याची तारीख ही 21 मे 2026 पासून सुरू झाली आहे। सकाळी 11 वाजल्यापासून या तारखेपासून आपणास अर्ज भरता येणार आहेत आणि अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे आणि शुल्क सुद्धा भरता येणार आहेत। हे आपणास ऑनलाईन अर्ज प्रवेश करणे 21 मे 2026 सकाळी 11 वाजल्यापासून सुरू आहे। प्रवेश अर्ज निश्चिती अर्ज स्वीकृती केंद्रामध्ये, म्हणजे विद्यार्थ्यांनो, आपण जे अर्ज भरलेले आहेत, अर्ज आपण जे भरले आहेत ते आणि शुल्क भरलेली पावती आणि याची प्रवेश अर्ज निश्चिती करणे म्हणजे कन्फर्मेशन करणे, कारण आपण भरलेले अर्जाचे व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे। नजीकच्या ITI मध्ये प्रायव्हेट किंवा खाजगी ITI मध्ये आपण जायचं आहे। आपण भरलेला अर्ज, भरलेली शुल्क आणि आपले ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि सर्व डॉक्युमेंट आपले चेक करून घेऊन कन्फर्मेशन करून घ्यायचे आहे। तर हे देखील आपणास 21 मे 2026 सकाळी 11 वाजल्यापासून, म्हणजे आपण ज्या दिवशी अर्ज भरतो त्याच दिवसापासून आपणास ही प्रक्रिया करता येणार आहे। प्रवेश अर्ज निश्चित करणे, अर्ज स्वीकृती केंद्रात राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणी नंतर अर्ज निश्चित म्हणजे कन्फर्मेशन करणे कळलं विद्यार्थ्यांनो। आणि थर्ड आहे ते पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थांनी ह्या विकल्प व प्राधान्य सादर करणे। तर आपणास कॅप राऊंडसाठी 1 जून पासून सकाळी 11 वाजल्यापासून आपणास अप्लाय करता येणार आहे। प्रवेश अर्ज भरल्यानंतर आपल्या अर्जाचे कन्फर्मेशन झाल्यानंतर आपणास पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थांनी व विकल्प प्राधान्य सादर करण्याची प्रवेशस्थळावर नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे आणि आपण कॅप राऊंडसाठी अप्लाय करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ITIची वेळापत्रक आपण थोडक्यात बघितले। हे होते ITIची वेळापत्रक आणि आपणास या तारखेपासून या तारखेपर्यंत अर्ज भरता येणार आहे। तर विद्यार्थ्यांनो, माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।